आज आपण त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या अभ्यासणार आहोत। जशा एकरूपतेच्या कसोट्या असतात त्याचप्रमाणे समरूपतेच्या कसोट्या सुद्धा आहेत। त्यातली पहिली कसोटी को कसोटी, त्याला इंग्लिशमध्ये ए टेस्ट म्हणतात। आता को कसोटी म्हणजे काय ते आता पुढे आपण बघूया। बघा, त्रिकोण, या ठिकाणी दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण ABC व त्रिकोण PQR। त्रिकोण ABC मध्ये कोण A चे माप किती आहे? 50 अंश, कोण B चे 60 अंश, कोण C चे 70 अंश। त्रिकोण PQR मध्ये P किती आहे? 50 अंश, Q 60 अंश आणि R 70 अंश। म्हणजे त्रिकोण PQR व त्रिकोण ABC मध्ये, त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये एकास एक संगती आपण घेतोय ABC, एकास एक संगती PQR। तर या संगतीनुसार बघा, कोण A चे माप किती आहे? 50 आणि कोण P चे माप किती आहे? 50। हे दोन्ही कोण समान मापाचे आहेत, म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल? कोण A एकरूप कोण P, A एकरूप कोण P। B चे 60 अंश आहे, कोण Q चे माप किती आहे? 60 अंश। म्हणजेच कोण B आणि Q काय आहेत? एकरूप आहेत। कोण B एकरूप कोण Q आणि C चे माप 70, R चे माप 70 अंश आहे। त्यावरून कोण C एकरूप कोण R। म्हणजे तिन्ही कोण बघा, A कोण P चे एकरूप आहे, B Q चे एकरूप आहे, C R चे एकरूप आहे। यावरून आपल्याला काय लिहिता येईल? त्रिकोण ABC समरूप, हे एकरूप चिन्ह आहे, हे समरूपचे चिन्ह आहे। PQR इथे कोणती कसोटी आहे? तिन्ही कोण एकरूप आहेत, म्हणजे कोण 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 कसोटी। म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल? दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदू मधील दिलेल्या एकास एक संगतीनुसार होणारे संगत कोण एकरूप असतील तर ते त्रिकोण समरूप असतात। तर ते त्रिकोण को कसोटीनुसार समरूप असतात। त्रिकोणांच्या दिलेल्या एकास एक संगती म्हणजे ABC, AP, BQ, CR हे शिरोबिंदूंच्या संगती आहेत। म्हणजे या संगतीनुसार जर हे कोण एकरूप असतील, A P चे एकरूप आहे, B Q चे एकरूप आहे, C R चे एकरूप आहे। तुम्ही एवढेच लक्षात ठेवा, जर तिन्ही कोण एकरूप असतील तर कोणती कसोटी? को कसोटी। म्हणजेच ABC समरूप त्रिकोण PQR कोणत्या कसोटीनुसार? को कसोटीनुसार। समजा इथे तिन्ही कोण एकरूप आहेत, जर दोन कोण एकरूप असतील, त्रिकोणांचे दोन कोण एकरूप असतील तर ती कोणती कसोटी होईल? को कसोटी। आपल्याला जास्त उपयोग कोणत्या कसोटीचा होईल? को कसोटीचा। म्हणजे जर दोन कोण एकरूप असतील तर तिसरा कोण एकरूप असतोच। आपल्याला माहिती आहे, त्रिकोणाचे जर दोन कोण एकरूप असतील तर तिसरा कोण एकरूप असतोच। म्हणून जर दोन कोण आपल्याला एकरूप दिले तर ती कोणती कसोटी होईल? को कसोटी। मग को कसोटीची व्याख्या काय होईल? शिरोबिंदूच्या एखाद्या संगतीनुसार एका त्रिकोणाचे दोन कोण जर दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणांशी एकरूप असतील तर पहिल्या त्रिकोणाचा उरलेला कोण हा
दुसऱ्या त्रिकोणाच्या उरलेल्या कोणाशी काय असतो, एकरूप असतो. म्हणजे आपण दोन कोण एकरूप असतील तर तिसरा कोण काय असतो, एकरूप असतो. आणि जर एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणांशी एकरूप असतील तरीही ही अट दोन त्रिकोण समरूप होण्यासाठी पुरेशी असते. म्हणजे दोन कोण जर एकरूप असतील तरी हे दोन त्रिकोण काय होतात, समरूप होतात. मग त्या कसोटीला नाव काय आहे, कोको कसोटी. दुसरी कसोटी कोणती, कोको कसोटी. कोको कसोटी. इथे कोणती, को कसोटी. इथे कोणते, कोको. मग दोन कोण एकरूप असतील तर कोणती, कोको कसोटी. आणि आपण याच कसोटीचा जास्त वापर करणार आहोत. कळलं. दोन कोण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप असतात. तीन कोण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण को कसोटीनुसार समरूप असतात. आता आपण पुढील कसोटी बघूया. पुढील कसोटी बा कसोटी. दॅट इज एस फॉर साइड. बा म्हणजेच बाजू कसोटी. बा समरूपतेची कसोटी. बघा इथे त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये आपल्याला या त्रिकोणांच्या बाजूंची लांबी दिलेली आहे. त्रिकोण ABC व त्रिकोण PQR. आता या ठिकाणी बघा, जर आपण घेतलं त्रिकोण ABC एकास एक संगत PQR, या बाजूंचे गुणोत्तर आपण बघूया. AB छेद PQ. AB किती आहे, 3. PQ किती आहे, 2. समजा हे आपण विधान 1 देऊया. BC छेद QR. BC किती आहे, 6. QR किती आहे, 4. बे की बे 3 6 बे 2 4. म्हणजे किती आलं गुणोत्तर, 3/2. याला विधान 2. नंतर AC छेद PR. AC छेद PR. AC किती आहे, 9. PR 6. 3 1 3 3 3 9 3 2 6. म्हणजे काय आलं बघा, या तिन्ही बाजूंचे गुणोत्तर समान आहेत. 3/2 3/2 3/2. म्हणून 1 2 व 3 वरून AB अपॉन PQ, BC अपॉन QR, AC अपॉन PR. म्हणजेच बघा तिन्ही बाजूंचे गुणोत्तर समान आहे. त्यावरून आपल्याला काय म्हणता येईल, जर दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदू मधील एखाद्या एकास एक संगतीत जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंशी एकाच प्रमाणात असतात तेव्हा ते त्रिकोण समरूप असतात. आणि या समरूपतेच्या गुणधर्माला कोणती कसोटी म्हणतात, बा कसोटी म्हणतात. तुम्ही एवढं लक्षात ठेवा, ह्या तिन्ही बाजूंचं प्रमाण सारखं असेल, म्हणजे गुणोत्तर सारखं असेल तर ती कसोटी बा कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप असतात. म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR कोणती कसोटी, बा समरूपतेची कसोटी. जर तिन्ही बाजूंचे गुणोत्तर काय असेल, समान असेल तर ते दोन त्रिकोण बा कसोटीनुसार समरूप असतात. तर पुढील कसोटी बा कसोटी. SAS टेस्ट. आता त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये काय काय दिलंय, AB बरोबर 6, PQ बरोबर 3, BC बरोबर 4, QR बरोबर 2 आणि कोण B चे माप 60 अंश आणि कोण Q किती आहे, 60 अंश. म्हणजेच त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये
काय दिलंय ते कोन बी एकरूप कोन क्यू. समजा याला विधान 1 देऊया आपण. आता हे दोन गुणोत्तर चेक करूया. ए बी छेद पी क्यू. ए बी किती आहे 6, पी क्यू 3, 3 एके 3, 3 दुने 6, 2/1 किंवा 2 म्हणा 2. हे गुणोत्तर चेक करा. बीसी छेद क्यू आर. बीसी बरोबर 4 आणि क्यू आर बरोबर 2. 2 एके 2, 2 दुने 4, 2/1. ह्या 2 व 3 वरून काय लिहिता येईल? 2 व 3 वरून ए बी छेद पी क्यू बरोबर बीसी छेद क्यू आर. कळलं? हे दोन गुणोत्तर काय आले? समान आहेत. आणि काय कोन बी एकरूप कोन क्यू. म्हणजेच या दोन त्रिकोणांमध्ये काय म्हणता येईल? दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूच्या एकाच एक समतीनुसार त्यांच्या संगत बाजूंच्या दोन जोड्या प्रमाणात असतील. 2 जोड्या काय आहेत? प्रमाणात आहेत. आणि त्या बाजूंनी समाविष्ट केलेले कोन. या 2 बाजूंनी समाविष्ट केलेला कोन कोणता आहे? क्यू. इथे कुठला आहे? इथे बी आहे. इथे कोणता आहे? क्यू. त्या बाजूंनी समाविष्ट केलेला कोन एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप असतात. 2 बाजूंच्या जोड्या प्रमाणात असतील आणि त्याने समाविष्ट केलेला कोन एकरूप असेल तर ते 2 त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप असतात. म्हणून त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण PQR कोणती कसोटी? बाकोबा कसोटी. आपण कोणत्या कसोटी पाहिल्या आहेत? पहिली को म्हणजेच कोणती कसोटी? को कसोटी. नेक्स्ट बाबा कसोटी आणि थर्ड बाकोबा कसोटी. या समरूपतेच्या कसोट्या आहेत. थँक्यू.